इयत्ता 6वी मराठी पाठ क्रमांक 4 अनुभवांच्या खाणी संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न 1 काते लिहा। घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण त्याला शाळेत बक्षीस मिळाले होते। प्रश्न 2 सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण ती शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती। सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभ थांबायचे नाव न घेता धाडधाड म्हणी सांगत राहिला। प्रश्न 2 कोणते लिहा। राधा काकूंकडे गेलेली सौरभची आई। म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी। धाडधाड म्हणी सांगणारा सौरभ। सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी। प्रश्न 2 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? उत्तर म्हणींवर आधारित स्पर्धेची अट एकच होती की स्पर्धकाने आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण सांगायची होती। ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? उत्तर आजी घरात बोलताना नवनवीन म्हणींचा वापर करायची आणि सौरभ त्या म्हणी वहीत लिहून ठेवायचा, त्यामुळे त्याने अनेक म्हणी तोंडपाठ झाल्या होत्या, म्हणूनच ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ म्हणाला। म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर म्हणी व वाक्प्रचार हे कमी शब्दात मोठ्या आशय व्यक्त करतात, त्यातून भाषेला गोडवा प्राप्त होतो, संस्कार, शहाणपण व व्यवहार ज्ञान मिळते आणि बोलणे अधिक परिणामकारक होते। प्रश्न 2 पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा। 1 आपला हात जगन्नाथ। स्वतःचे काम स्वतःच करणे सोयीस्कर असणे। वाक्य प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता समीरने आपला हात जगन्नाथ या म्हणीप्रमाणे स्वतःचं काम पूर्ण केलं। 2 एका हाताने टाळी वाजत नाही। कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंचा दोष असतो। वाक्य 2 भावांमधील भांडणात दोन्ही बाजूंची चूक होती कारण एका हाताने टाळी वाजत नाही। 3 हातच्या काकणाला आरसा कशाला? प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते। वाक्य वर्गात प्रथम आलेल्या अजयची हुशारी सिद्ध करायला पुराव्याची गरज नव्हती। शेवटी हातच्या काकणाला आरसा कशाला? 4 हाताने दाखवून अवलक्षण, स्वतःहून स्वतःचे नुकसान करून घेणे। वाक्य शांत असलेल्या कुत्र्याला छेडून रोहनने हाताने दाखवून अवलक्षण केले। 5 ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी। माताच मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांना घडवते। वाक्य सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी हे सिद्ध होते। 6 तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे। दोन्ही बाजूंचे नुकसान होऊन हातात काही न उरणे। वाक्य दोन्ही नोकऱ्यांच्या मागे धावताना महेशला एकही नोकरी मिळाली नाही आणि त्याची अवस्था तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे अशी झाली। प्रश्न 3 समानार्थी शब्द लिहा। शाळा, विद्यालय, ज्ञान मंदिर। घर, गृह, सदन, निवास। हात, कर, हस्त। प्रश्न 4 हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत। खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत, ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या। असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.